नमस्कार. श्रावण महिन्यात पती पत्नीने हे उपाय जरूर करा. तर वैवाहिक जीवनात येईल आनंद. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करायच्या असतील तर श्रावण सोमवारच्या दिवशी पती पत्नीने मिळून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा. त्यामुळे दोघांमध्ये प्रेम वाढेल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. श्रावण सोमवारी जोडप्याने संध्याकाळी शिवासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि एकत्र शिवचालीसाचे पठण करावे. त्यामुळे काय होईल तर त्यांचे वैवाहिक जीवनातील समस्या ज्या काय आहेत त्या आपोआप दूर होऊ लागतील. तर हा उपाय पूर्ण श्रावण महिना देखील करता येतो. तर तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा. आपल्या चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शिवभक्त असाल तर कमेंट सुद्धा करा. श्रावण सोमवारी शिवपूजेच्या वेळी पती पत्नीने 21 बेलपत्रावर चंदनापासून ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगाला अर्पण करावे. यामुळे परस्परातील कटुपणा संपेल आणि प्रेम वाढेल. दोघांमधील भांडणे कमी होतील. वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण झालेल्या असतील तर संबंध सुधारायचे असतील तर कोणतेही प्रयत्न कामी येत नसतील तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही सोमवारी शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा. त्यामुळे काय होईल तर पती पत्नीमधील विश्वास वाढेल आणि नाते अधिक घट्ट होईल. वैवाहिक जीवनातील कटुता दूर करण्यासाठी श्रावण सोमवारी भगवान शिव आणि माता पार्वतीला तुम्ही तांदळाची खीर सुद्धा अर्पण करू शकता. तर हे सर्व उपाय तुम्हाला कुठल्याही सोमवारी नक्की करा आणि त्यानंतर तुम्हाला नक्की याचे फळ मिळणार आहे. त्यामुळे जीवनातील सर्व समस्या दूर होतात. वैवाहिक जीवनात आनंद आणायचा असेल तर महादेवासमोर बसून दोघांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्यामुळे दोघांमधील भांडणे दूर होतील. संसार आनंदात आणि एकजुटीने होईल. तर ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.